नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं। मंडळी, रवी ग्रहाचं गोचर भ्रमण हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये साधारणतः 15 ते 16 या इंग्रजी तारखेला होत असतं। अगदी क्वचितच कधी-कधी 14 तारखेला सुद्धा रवी आपली राशी बदलतो। हे गोचर भ्रमण एका राशीत साधारणतः रवीचं एका महिन्यासाठी असतं। म्हणजेच रवी एका राशीत एका महिन्यासाठी गोचर भ्रमण करत असतो आणि एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत म्हणजेच दुसऱ्या घरामध्ये येत असतो, दुसऱ्या राशीमध्ये। म्हणजेच एका महिन्यासाठी रवीचं हे गोचर भ्रमण सुरू राहतं 30 ते 31 दिवसांसाठी। रवी हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असून मेष या अग्नि राशीमध्ये रवी उच्च राशीचं फळ देतो। तसेच सिंह ही रवीची मूळ त्रिकोण राशी सुद्धा आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा रवी मेष आणि सिंह राशीमधून गोचर भ्रमण करत असतो तेव्हा हा रवी ग्रह अत्यंत जोरकसपणे शुभ फळ देतो। तर तूळ ही रवीची नीच राशी, त्यामुळे जेव्हा रवी तूळ राशीतून गोचर भ्रमण करतो तेव्हा रवीची अशुभ फळं मिळताना दिसतात। रवी ग्रह हा सुदृढ आरोग्याचा, समाजातील आणि कुटुंबातील मान सन्मानाचा, पतप्रतिष्ठेचा, वडिलकीच्या नात्याचा आणि वडिलकीच्या संबंधाचा, राजभोग, वरिष्ठ पदाचा, उच्च स्थानाचा, उच्च अधिकाराचा, अधिकार संपन्नतेचा, संपन्न उपभोगाचा, सरकारी कामाचा, सरकारी अधिकाऱ्याचा, न्याय व्यवस्थेचा, मॅनेजमेंटचा, सरकारी नोकरीचा कारग्रह म्हणून ज्योतिषशास्त्रात ओळखला जातो। म्हणूनच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी ग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना यापैकी काही ना काही गोष्टींचा लाभ हा सहज होताना दिसून येतो। तर ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी अशुभ ग्रह असतो त्यांना या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी वाईट अनुभव येताना दिसतो। तर मंडळी, ही रवी ग्रहाची माहिती आजच्या भागामध्ये घेण्याचं कारण असं की 16 सप्टेंबर 2024 पासून रवी ग्रह कन्या या बुध ग्रहाच्या राशीमधून 17 ऑक्टोबर पर्यंत गोचर भ्रमण करणार आहे, म्हणजे एक महिन्यासाठी, सप्टेंबर ते ऑक्टोबर। बऱ्याच जणांनी विचारलं गेल्या भागामध्ये की कुंडलीमधील सूर्य कमजोर असेल, आपल्या मूळ कुंडलीत कमकुवत असेल तर काय बरं अशुभ फळं मिळतात, तर ती सुद्धा पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। कुंडलीमध्ये सूर्य कमजोर असेल तेव्हा आत्मबळ आणि आत्मविश्वास हा अत्यंत कमी राहतो। कोणतीही गोष्ट करतेवेळी मनामध्ये एक प्रकारची अनामिक भीती नेहमी भरून राहते। वडिलांशी असलेले कुटुंबातील नातेसंबंधात काही ना काही कमतरता राहून जाते। कुठेतरी एकमेकांचे स्वभाव हे जुळून येत नाहीत, त्यामुळे दोघांच्याही नात्यांमध्ये नेहमीच विचारांचा संघर्ष राहतो। तर कामाच्या, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी नेहमी जुळून घ्यावं लागतं। तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर आहे ती मंडळी फार तर्क कुतर्क करत असताना दिसतात। बारीक सारीक गोष्टींवरून चिडचिड करतात। कधी कधी तर एवढे असंबंध बोलतात की त्यांचं त्यांनाच कळत नाही। विरोधाला विरोध करण्याचा स्वभाव असतो अशा मंडळींचा। तर असा काहीसा स्वभाव आपल्याला जाणवत असेल तर अवश्य आपल्या कुंडलीमधला सूर्य नक्कीच कसा आहे हे जाणून अवश्य घ्या आणि त्यासाठी सूर्य उपासना आपण अवश्य वाढवू शकता। तर आपल्या देवघरामध्ये सूर्य यंत्र पूजेमध्ये ठेवू शकता। आजची ही रवी ग्रहाची 12 राशींना मिळणारी माहिती आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत, ज्यालाच आपण जन्म राशी म्हणतो। तसेच रवी ग्रहाच्या या गोचर भ्रमणाची मिळणारी शुभाशुभ फळं आपल्या मूळ कुंडलीनुसार रवी ग्रहाची जशी अवस्था असेल त्यानुसार मिळणार आहे हे विसरून चालणार नाही। तर चला तर मग जाणून घेऊया सूर्याचं या महिन्यामध्ये होणारं कन्या राशीतलं गोचर भ्रमण काय फळ देणार आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर। पहिली म्हणजे मेष राशी। मेष राशीचा पंचम या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह रवी असून त्याचं भ्रमण 6व्या स्थानातून सुरू राहणार आहे। अशा वेळी आपल्याला आपल्या एकंदरीत वैचारिक भूमिकेमध्ये बदल करावा लागणार आहे। आपली व्यवहारातली रणनीती अवश्य तिथे बदलावी सुद्धा लागणार आहे। आपल्या कामातली योजना, प्लॅनिंग यामध्ये गोपनीयता बाळगणे या काळात गरजेचं राहणार आहे। तसेच गुप्त शत्रूंच्या कारवायांमध्ये लक्ष ठेवणं महत्त्वाचं राहील, नाहीतर विरोधकांचा त्रास वाढेल आणि कामातील यश आणि उत्साहावर पाणी पडू शकतं। आरोग्याचा प्रश्न सुद्धा उद्भवेल, विशेष करून फूड पॉयझनिंग, स्किन इन्फेक्शन, वातविकार या संदर्भामध्ये आपल्या मेष राशीच्या मंडळींना ह्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात प्रचंड काळजी घ्यायची आहे। तसेच ज्यांना श्वसनाचे आजार आधीपासूनच सुरू आहेत त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही। शारीरिक कमजोरी या काळात वाढून स्वभावातला चिडचिडेपणा वाढू शकतो, तेव्हा अवश्य मेडिटेशन व योग साधना यावर भर द्या। दुसरी राशी चक्रातली राशी म्हणजे शुक्राची वृषभ राशी। या वृषभ राशीच्या पंचम स्थानातून 5व्या घरातून रवीचं हे गोचर भ्रमण
सुरू राहणार आहे. नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला उत्तम राहील. करिअर डेव्हलपमेंटसाठी योग्य व्यक्तींचा सहवास आणि सहकार्य मार्गदर्शन मिळण्याची संधी या काळात आपल्या राशीला मिळताना दिसते आहे. योग्य प्रकारच्या सुख सुविधा या काळात आपल्याला मिळायला मदत होईल. तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी व्हाल, अर्थात योग्य तयारी केली असेल तर अवश्य चांगलं फळ मिळेल. नवीन लोकांशी संबंध जुळून येतील, तर कामाच्या ठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला वाढलेली दिसून येईल. थोडक्यात काय तर चैतन्याने आणि उत्साहाने भरलेला राहील हा कालखंड आपल्या वृषभ राशीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात. तिसरी राशी म्हणजे बुध ग्रहाची मिथुन. या मिथुन राशीच्या सुख स्थानातून म्हणजे चतुर्थ स्थानातून रवीचं हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे, जे आपल्याला सरकारी क्षेत्रातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्तम सहकार्य करेल. चतुर्थ स्थान हे कुंडलीमधलं केंद्रस्थान असल्यामुळे सूर्याची जोरकस फळं आपल्याला मिळतील. नवीन कार्याची सुरुवात करणं, कार्याचा शुभारंभ करणं यासाठी विविध मार्गांनी संधी सुद्धा जुळून येताना या काळात दिसून येईल. आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, अंगीभूत कार्यक्षेत्रात नवीन योजना आखण्यासाठी व ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात तर यशाचा अनुभव पुढील काळात आपण निश्चितपणे घेऊ शकाल. कल्पनांना मूर्त स्वरूपात उतरवण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. राहत्या घरासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्यास यशस्वीपणे आपण हे निर्णय घेऊ शकता. किंबहुना तशी परिस्थिती निर्माण होताना सुद्धा दिसेल. आई किंवा आईच्या नात्यातून चांगलं सहकार्य मिळेल. आपल्या वास्तू आणि वाहन यांच्या खरेदीचे योग तयार करत आहेत, त्यामुळे ज्यांना वास्तू किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये निर्णय घ्यायला हरकत नाही. नवीन घरात गृहप्रवेश करायला हा महिना आपल्यासाठी उत्तम शुभ फलदायी राहील. मात्र वडिलांच्या मताप्रमाणे वागावं लागणार आहे, नाहीतर घरातलं वातावरण काहीसं गरमागरमीचं राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय या महिन्यात घेणार असल्यास आपल्या वडिलांचा किंवा आपल्या कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्यायला विसरू नका, फायद्यामध्ये राहाल. चौथी राशी म्हणजे चंद्राची कर्क. कर्क राशीच्या तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून रवीचं गोचर भ्रमण होणार आहे. कुटुंबातील वडील आणि वडीलधाऱ्या मंडळींच्या तसेच भावंडांच्या सहाय्याने व सहकार्याने खूप सुंदर प्रगती करण्याचे योग आहे. त्याचं अजून एक कारण म्हणजे या रवी ग्रहाची शुभदृष्टी भाग्यस्थानावर म्हणजे शुभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे वडील आणि वडीलधारी मंडळींचं सहकार्य आपल्या भाग्योदयाला कारणीभूत राहील. तसेच या काळामध्ये धार्मिक कार्य, धार्मिक स्थळांना भेट देण्याचा कार्यक्रम हा अचानक ठरून येईल. तर जी मंडळी धार्मिक किंवा शैक्षणिक सामाजिक कार्याशी जोडलेली आहेत आधीपासून, त्यांच्या कामातला वेग जो आहे तो चांगला वाढताना दिसून येईल. या कार्यातील एखादी महत्त्वाची जबाबदारी, भूमिका बजावण्याची कामगिरी अंगावरती येईल, किंबहुना स्वतःहून तुम्ही ती स्वीकाराल. आपल्या अंगीभूत कार्यक्षेत्रात पराक्रमाला वाव देणारा हा कालखंड राहणार आहे. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील आणि यशस्वी सुद्धा होतील. जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, प्रिंटिंग अँड प्रेस, मार्केटिंग, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटर्स, यूट्यूबर्स अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वित आहेत, त्यांच्या कामाच्या निमित्ताने प्रसिद्धी आणि लोकांचं जे अटेन्शन आहे ते मिळवायला या काळात आपल्याला खूप चांगली मदत होताना दिसते आहे. सरकारी उच्च अधिकारी वर्गाबरोबर ओळखी वाढतील, याचा लाभ आपल्या कार्याच्या वाढीला उत्तम मिळेल. पाचवी राशी येते ती म्हणजे रवी ग्रहाचीच सिंह राशी. सिंह राशीच्या द्वितीय स्थानातून रवीचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे, ज्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढून आत्मविश्वासाकडे झुकणारा राहणार आहे काहीसा हा महिना. त्यामुळे बोलण्यातील संतुलितपणा काहीसा ढळू शकतो. कुंडलीतलं दुसरं घर हे वाचास्थान म्हणून ओळखलं जातं. आपल्या बोलण्यामुळे समोरचा दुखावणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यावीच लागणार आहे. तुमचं बोलणं या काळात थोडंसं अहंकारी वाटू शकतो, तेव्हा सांभाळायचं आहे. समाजातील, कुटुंबातील आपलं महत्त्व, वर्चस्व वाढवताना दुसऱ्यांवर आपला दबाव हा बोलण्यातून आपण या काळात वाढवण्याचा प्रयत्न करू शकता. अर्थात कुटुंबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वेळेला हा दबाव महत्त्वाचा असतो, परंतु काही वेळा अशा प्रसंगात समोरच्याकडून आपल्या विरोधामध्ये बंडखोरी होण्याचा धोका सुद्धा असतो, तो मात्र सांभाळायचा आहे. कुंडलीच्या दुसऱ्या घरातील हे सूर्याचं गोचर भ्रमण दुसऱ्याला समजून न घेता, त्याचं बोलणं पूर्णपणे ऐकून न घेता त्यावर लगेच रिॲक्शन करण्याकडे कल वाढवतो. तेव्हा अवश्य ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना या कालखंडात घ्यावी लागणार आहे. तसेच या काळात आर्थिक नियोजन सुद्धा अत्यंत सांभाळून करायचं आहे. कुठल्याही भूलथापांना बळी पडून केलेली गुंतवणूक भविष्यात आपलं नुकसान करू शकते, तेव्हा या काळात गुंतवणूक करतेवेळी प्रचंड काळजी घ्यायची आहे, अभ्यास करायचा आहे.
पितृक संपत्तीचे लाभ या काळात आपल्याला मिळताना दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखण्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहे. तर काहींना सरकारी योजनांमधून आर्थिक लाभ सहज आणि अनपेक्षितपणे पदरात पडतील. मात्र हे दुसरं घर वाचास्थान असल्यामुळे पुन्हा ती सूचना बोलताना मात्र थोडंसं सांभाळायचं आहे. 6वी राशी येते ती म्हणजे बुधाची कन्या राशी आणि कन्या राशीच्या प्रथम स्थानातून होत आहे हे गोचर भ्रमण. प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व आणि आरोग्य संदर्भातल्या काही सूचना. प्रथम स्थानातील हे रवीचं गोचर भ्रमण आपल्या व्यक्तिमत्वाला बहारदार बनवायला मदत करताना दिसतं आहे उत्तम पद्धतीने. हाती घेतलेल्या कार्याला पूर्णत्वाला नेण्याची आपली जी प्रामाणिक इच्छा आणि प्रयत्न आहेत या काळामध्ये आपल्याला यशस्वी करण्यासाठी मानसिक बळ वाढवायला मदत करतायत. कुठेतरी कार्यातील पूर्णत्वाला नेण्याचा प्रवास या काळामध्ये होऊ शकतो अजून चांगला वेगवान. आर्थिक उन्नतीसाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला सुद्धा लाभदायक आहे. मात्र मानसिक ताणतणाव वाढताना दिसतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. राजकीय सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ मंडळींचा सहयोग आपल्या कार्याला उत्तम मिळताना दिसतो आहे. कामातील उत्साह आणि ऊर्जा या दोन्ही चांगल्या अर्थाने वाढताना दिसतील. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले परिणाम आपण मिळवू शकाल. बुध शुक्र या ग्रहांची मिळणारी साथ आपल्या जीवनातला संघर्ष या काळापासून काहीसा कमी करायला मदत करेल. व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी काही नवीन शिकायला काही नवीन वाचायला मिळालं तर अवश्य ते करू शकता. उत्तम अनुभूती देणारा हा कालखंड आपल्या राशीला लाभतो आहे. एकंदरीत काय तर हा कालखंड आपल्या स्वप्नपूर्तीचा राहणार आहे. आपल्याकडून घेतले गेलेले महत्त्वाचे कार्याच्या आणि आर्थिक संबंधातले निर्णय हे बऱ्यापैकी अचूक ठरणार आहेत. त्याचा लाभ सर्वांना मिळेल. त्यामुळे समाजातील आणि कुटुंबातील आपली पतप्रतिष्ठा वाढताना दिसते आहे. आपल्या कार्याचा गुणगौरव सुद्धा होईल. काही महत्त्वाचे प्रतिष्ठेचे मान सन्मान या काळात आपल्याला मिळताना दिसतील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन, मनासारखी ठिकाणी मिळणारी पोस्टिंग, पगारवाढ अशा शुभ गोष्टींचा अनुभव या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना दिसतो आहे. आरोग्याच्या तक्रारीवरती योग्य असे निदान आणि औषधोपचार मिळवायला सुद्धा मदत मिळणार आहे. त्यानंतर येते ती शुक्र ग्रहाची 7वी राशी तुळ राशी. तुळ राशीच्या 12व्या घरातून म्हणजेच व्ययस्थानातून हे सूर्याचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे. ज्यामुळे आर्थिक व्यवहार, आर्थिक गुंतवणूक, स्वतःचं आरोग्य, कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य याकडे फार काळजीपूर्वक लक्ष आपल्या राशीच्या मंडळींना द्यावंच लागणार आहे. तर कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी आणि कुटुंबातील आपल्या वडिलांशी तर किंवा इतर वडीलधारी मंडळींशी सामोपचाराने घ्यावं लागणार आहे. वाद वाढवून या काळात बिलकुल चालणार नाही, नाहीतर आपलंच बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं. तेव्हा शांत राहणं, सामंजस्याने राहणं हाच एकमेव उपाय राहील. मानसिक ताणतणाव व आर्थिक खर्चाचं प्रमाण या काळात वाढलेलं दिसून येईल. मात्र ज्यांचं कार्यक्षेत्र हे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये सुरू आहे त्यांना मात्र विशेष लाभ पदरात पडताना दिसतील. तर कामाच्या निमित्ताने परदेश दौरा अचानकपणे घडू शकतो. यावेळेला आरोग्याकडे मात्र अवश्य लक्ष द्यायचं आहे. जी मंडळी परदेशामध्ये आधीपासूनच स्थायिक आहेत आणि स्थायिक होण्याच्या विचारात आहेत त्यांना या काळात सरकारी त्या ठिकाणच्या योजनांचा लाभ मिळून परमनंट व्हिसा मिळवण्यासाठी हा महिना एक अनुकूल वातावरण निर्मिती करतो आहे. कारण बुध आणि शुक्र ग्रहाची सुद्धा साथ रवीला मिळणार आहे. तेव्हा अवश्य आपले प्रयत्न त्या संदर्भातले जोरकसपणे वाढवा. मात्र आरोग्याच्या संदर्भात उष्णतेचे, पित्ताचे आजार सांभाळायचे आहेत. ज्यांना ब्लड प्रेशर, पाईल्स, किडनीचे आजार सुरू आहेत त्यांनी अवश्य अधिक काळजी या काळात घ्यायची आहे. स्किन इन्फेक्शन सुद्धा सांभाळा. 8वी राशी यानंतर येते 8वी म्हणजे वृश्चिक, मंगळ ग्रहाची राशी. वृश्चिक राशीला रवी ग्रह फळ देणार आहे कुंडलीच्या 11व्या घरातून म्हणजेच लाभस्थानातून. याचा सर्वाधिक लाभ नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी आपल्या राशीला मिळताना दिसेल. परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या विद्या अभ्यासामध्ये खूप चांगला अनुभव मिळेल. कारण या लाभस्थानातील रवी ग्रहाची 7वी दृष्टी आपल्या कुंडलीतल्या शुभ अशा 5म स्थानावर, विद्या अभ्यासाच्या स्थानावर पडणार आहे. कॅम्पस सिलेक्शन मधले इंटरव्ह्यू चांगले जातील. समोरच्यावरती आपला प्रभाव उत्तम टाकायला मदत मिळेल. लाभस्थानातील रवीचं गोचर भ्रमण जुने अडकून राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी योग्य ती पावलं उचलली तर आर्थिक लाभ पदरात पडायला हा महिना अनुकूलता दाखवतो आहे. आपल्या कार्यात आणि अडचणींमध्ये जवळचे मित्र, आपले सहकारी यांची सुद्धा उत्तम साथ मिळताना दिसेल. पितृक संपत्ती, व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रातून नवनवीन आर्थिक उत्पन्नाच्या वाटा ह्या दिसायला लागतील. एकंदरीत उत्पन्न वाढीचा आणि आर्थिक लाभाचा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे. कार्यपूर्तीचा आनंद आणि उत्साह वाढवणारा हा कालखंड राहील.
त्यामुळे योग्य नियोजन करून कार्याला जर आकार दिला तर यश सुद्धा तेवढ्याच ताकदीने मिळेल. जुन्या गुंतवणुकीमध्ये काही ठिकाणी चांगला नफा जर आपल्याला दिसत असेल तर अवश्य प्रॉफिट बुक करायला हरकत नाही आणि होणाऱ्या लाभाचा आनंद सुद्धा अनुभवा आणि उपभोगा. विशेष करून नोकरदार मंडळींना हा महिना कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येणारा राहील. अर्थात त्यामुळे घराकडे आणि कुटुंबाकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ आणि मार्गदर्शन अर्थातच चांगलं मिळणार आहे. 9वी राशी येते ती म्हणजे गुरुग्रहाची धनुराशी, अग्नितत्वाची राशी. धनुराशीला रवी ग्रह 10व्या म्हणजे कर्मस्थानातून गोचर भ्रमणाचं फळ अनुभवायला देणार आहे. रवी हा धनुराशीचा तसंही भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे अर्थातच आपल्या कार्याला भाग्याची सुद्धा सुंदर साथ लाभणार आहे. त्यामुळे आपण घेतलेल्या कष्टाचं चीज होण्याचा हा कालखंड राहील. कुंडलीच्या चतुर्थ म्हणजे सुखस्थानावर रवी ग्रहाची पडणारी शुभदृष्टी नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्याची संधी मिळवून देईल. तर जुन्या घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार अडलेले असतील तर ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. काही सरकारी कामं अडून राहिली असतील तर अवश्य अशा कामामध्ये लक्ष दिल्यास योग्य ते यश पदरात पडेल. सरकारी अधिकारी वर्ग, राजकीय क्षेत्रातील लोकांबरोबर ओळखी वाढण्याचा हा कालखंड राहील, ज्याचा लाभ आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर मिळेल. एखाद्या नवीन कार्याशी या काळामध्ये आपण जोडले जाल तर ज्यांना नव्याने सामाजिक, राजकीय, सरकारी कार्यामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये त्या दृष्टीने आपले प्रयत्न हे जोरकस वाढवायला बिलकुल हरकत नाही. आपल्या कामाच्या आणि कार्याच्या अनुषंगाने समाजातील आणि कुटुंबातील आपली पतप्रतिष्ठा वाढवणारा हा एकंदरीत कालखंड असणार आहे. शिक्षणासाठी, कामासाठी, नोकरी व्यवसायासाठी, परदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा हा कालखंड आपल्याला बऱ्यापैकी विशेष मदत करणारा राहणार आहे. त्यामुळे अवश्य त्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्या आणि नियोजनपूर्वक पावलं उचलाया या काळामध्ये. तर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक कार्याच्या अनुषंगाने एखादी महत्त्वाची भूमिका किंवा जबाबदारी सुद्धा अंगावर पडेल. यामधली आपली आवड निर्माण होताना दिसते आहे. वडिलांची साथ उत्तम राहील. वडिलोपार्जित कार्यक्षेत्रात कार्यरत असाल आणि कार्याचा विस्तार करण्याची योजना जर आखलेली असेल तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अवश्य योग्य ती पावलं याच काळामध्ये आपण उचलणं हे आपल्याला जास्त लाभकारक राहील. यानंतरची राशी येते ती म्हणजे 10वी मकर, शनी ग्रहाची राशी. या 9व्या घरातून या राशीमधून गोचर भ्रमण फळ देणार आहे. 9वं घर म्हणजे भाग्यस्थान. तर आपल्या राशीच्या 8व्या घराचा हा स्वामी ग्रह असून त्याचं भाग्यस्थानातलं गोचर भ्रमण आपल्या जीवनामध्ये अचानकपणे आर्थिक लाभाचे योग तयार करतो आहे, ज्याचा लाभ या काळामध्ये आपल्याला दिसताना आढळणार आहे. जी मंडळी गूढशास्त्राच्या कार्यक्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत त्यांना हा कालखंड विशेष लाभ आणि शुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे. तर गूढशास्त्राच्या अभ्यासाकडे सुद्धा कल वाढेल. त्यामुळे अवश्य शिकण्याच्या तयारीत असाल तर ॲडमिशन घेऊ शकता. करिअर डेव्हलपमेंटसाठी असा एखादा गूढशास्त्राचा अभ्यास सुरू करण्यासाठी सुद्धा कालखंड अनुकूल आहे. जुन्या आरोग्याच्या समस्या या काळात योग्य डॉक्टरी सल्ल्याने दूर होण्यास सुद्धा मदत होईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच परदेशी उच्च शिक्षणाची संधी घेण्यासाठी प्रयत्न वाढवायला हरकत नाही. नोकरी आणि व्यवसायात भाग्याची साथ उत्तम मिळेल. वरिष्ठ वर्गाची साथ आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी सुद्धा कालखंड उत्तम असणार आहे. त्यानंतर येते शनीचीच 11वी म्हणजे कुंभ राशी. या कुंभ राशीच्या 8व्या घरातून रवीचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे. कुंडलीतलं 8वं घर हे काहीसा अशुभ परिणाम देणारं समजलं जातं. रवी ग्रह कुंभ राशीच्या 7व्या घराचा स्वामी ग्रह असून सप्तम स्थानाचा, त्याचं 8व्या घरातील हे गोचर भ्रमण वैवाहिक जीवनामधलं, नातेसंबंधातलं, व्यापार, उद्योग, गुंतवणूक यामध्ये प्रचंड सावधानता बाळगण्याचा मात्र सल्ला देत आहे. या कालावधीमध्ये कोणतेही निर्णय कुठल्याही संदर्भातले घाईघाईने घेऊन चालणार नाहीत. कुटुंबातील वडीलधारी मंडळी व कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याबरोबर संबंध बिघडणार नाहीत म्हणून विशेष दक्षता सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. जुन्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. विशेष करून पोटाच्या तक्रारी, संधिवात ज्यांना आधीपासून आहे त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला, पथ्यपाणी अवश्य सांभाळणं या कालखंडात गरजेचं राहणार आहे. आता शेवटची 12वी राशी, राशीचक्रातली 12वी गुरुग्रहाची मीन राशी. मीन राशीच्या 7व्या घरातून रवीचं गोचर भ्रमण असणार आहे या कालखंडात. अशा वेळेला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला अत्यंत सावध राहून निर्णय घ्यायचे आहेत. काही विपरीत अनुभव सुद्धा या काळात आपल्याला येऊ शकतात. उदाहरणार्थ, आपल्या जवळचे लोक जे आपल्याशी चांगले व्यवहार करत होते ते अचानकपणे आपल्याबरोबर काहीसा शत्रूप्रमाणे व्यवहार करू लागतील. तर आपल्याबरोबर
किंवा आपल्या खाली काम करणारे आपल्याच चालगतींचा अभ्यास करून आपल्या सुरू असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याशी बरोबरी करण्याची भाषा करू लागण्याची शक्यता सुद्धा या काळात दिसते आहे आणि आपल्या कामातील अडचणी वाढवतील। तेव्हा अशा विघातक गोष्टींकडे आणि लोकांकडे अवश्य लक्ष द्या, लक्ष राहू द्या। व्यवसायाच्या बाबतीतले निर्णय फार सांभाळून घ्या। व्यवसायातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गुप्तता सांभाळल्यास उत्तम। आपल्या विरोधकांना या काळात कमी आखू नका। आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या। वायुविकार आणि श्वसनाचे फुफ्फुसाचे आजार आणि तक्रारी फार सांभाळायच्या आहेत, म्हणून या काळात रवीची उपासना वाढवा। तर म्हणजे असा राहणार आहे रवी ग्रहाच्या गोचर भ्रमणाचा 16 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या महिनाभराचा कालखंड आपल्या 12 राशींसाठी। या काळामध्ये अवश्य रवी ग्रहाची अनुकूलता वाढवण्यासाठी नवग्रह स्तोत्राचा रोज एक पाठ अवश्य सुरू ठेवा। तो सूर्याचा मंत्र आहे ओम घृणे सूर्याय नमः, एक माळ अवश्य सुरू ठेवा। तसेच मंडळी, अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होणारे दर महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहायला विसरू नका। त्यामध्ये अजून विस्तृत माहिती आपल्याला देण्याचा आपला प्रयत्न असतो। आणि जाणून घ्या प्रत्येक महिन्याचे शुभाशुभ दिवस कोणती करायची आहे, दर महिन्याला उपासना साधना। तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं वास्तू आणि ज्योतिष विषयातली याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा। कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देशातून किंवा परदेशातून आपण आमच्याकडून अगदी सहज हे मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता। आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163। हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच। तसेच काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा अवश्य खाली दिलेली आहे, ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा। आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी। हे पुस्तक भारतामध्ये आपण कुठेही असाल अगदी सहजरित्या मागवू शकता। आमच्या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित याच नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा आणि भारतात हे पुस्तक मिळवा। त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता। तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, विविध प्रकारचे शंख यांची सुद्धा आपण आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा। तसेच मंडळी, आपल्या वास्तूमध्ये अत्यंत सुंदर असं चैतन्य निर्माण करण्यासाठी आपण जो धूप आणि दीप वास्तूमध्ये दाखवत असतो त्यासाठी हे तयार केलेलं अप्रतिम असं पात्र, धूप दीप पात्र, ज्याच्यामध्ये ह्या तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी आपण तुपाची वात आणि दुसऱ्या ठिकाणी कापूर आणि त्याच्यामध्ये एक लवंग अशा पद्धतीने अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तुदेवतेला आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये या पद्धतीने हा अग्नी दाखवून संपूर्ण वास्तूमध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप किंवा आपल्या आवडत्या देवतेचा मंत्रपाठ करत, गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर तो सुद्धा मंत्रपाठ करत, एका हाताने घंटानाद करत असा हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला दाखवण्याकरता हे सुंदर असं पात्र तयार करण्यात आलेलं आहे। हे सुद्धा मागवायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, अवश्य याची सुद्धा आपण ऑर्डर बुक करू शकता। तर मंडळी, आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि हो, ह्या सप्टेंबर महिन्यातलं राशी भविष्य पाहायला विसरू नका। तसेच दर महिन्याचं राशी भविष्य प्रकाशित होत असतंच, तर पुढच्या काळामध्ये ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य अवश्य पहा। नवरात्रीच्या शुभेच्छा आहेतच, पण आता चालू आहे गणेश उत्सव, त्याच्याही अनेक शुभेच्छा। कळावी लोभ असावा। धन्यवाद।